नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे। या योजनेमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्जाची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी OTS योजनेचाही समावेश करण्यात आलेला आहे। यासाठी 30 जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर ती 5 जुलै पर्यंत वाढवण्यात आलेली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमाफी पुन्हा लांबणीवर पडणार का असा प्रश्न निर्माण झालेला होता। मात्र आता समोर आलेल्या घडामोडीमुळे दिलासादायक संकेत मिळत आहे। पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान वित्त विभागाने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळालेली असून सहकार विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या मंजुरीमुळे कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सहकार विभागासाठी सुमारे 20,754 कोटी 64,82,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांची मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढील टप्प्यामध्ये निधी वितरणासाठी शासनाकडून स्वतंत्र शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे। तसेच योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। विशेषतः आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची तपासणी केली जात आहे आणि सर्व माहिती अंतिम झाल्यानंतर पोर्टल सुरू करून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाऊ शकते। सर्वात महत्त्वाची सूचना, सध्या निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आणि प्रशासकीय कारवाई सुरू झालेली आहे। प्रत्यक्ष कर्जमाफी लाभार्थी यादी किंवा निधी वितरणाबाबत शासनाकडून अंतिम GR किंवा अधिकृत आदेश आल्यानंतर अंतिम निर्णय स्पष्ट होईल। तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा शेतकरी योजनांच्या अचूक आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह।